धुळ्याचे विद्यमान भाजपचे खासदार सुभाष भामरे शांतिगिरी महाराजांच्या भेटीला शांतिगिरी महाराजांच्या ओझरमधल्या जनशांती धाममध्ये पोहोचलेत। सुभाष भामरे आणि शांतिगिरी महाराज यांच्यामध्ये या ठिकाणी भेट झाली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये शांतिगिरी महाराज यांची मदत आणि आशीर्वादासाठी भामरे शांतिगिरी महाराजांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आता भामरे भेटीला पोहोचले असल्याचं कळतंय। त्या दरम्यानची आपण ही दृश्य देखील बघू शकतोय। धुळ्याचे विद्यमान भाजपाचे खासदार सुभाष भामरे शांतिगिरी महाराजांच्या भेटीला हे पोहोचलेले आहेत। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे यांच्याकडून। अभिजित, आपण बघतोय भाजपाचे खासदार सुभाष भामरे शांतिगिरी महाराजांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत, त्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतलेले। सविस्तर माहिती या भेटी संदर्भात। सुभाष भामरे हे धुळे लोकसभेचे 2 टर्म खासदार राहिलेले आहेत आणि आता तिसऱ्यांदा त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सुभाष भामरे जे आहेत ते शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या बराचसा ग्रामीण भाग देखील येतो आणि या सगळ्या भागामध्ये जय बाबाजी यांचा भक्त परिवार जो आहे तो मोठा आहे आणि त्यामुळे शांतिगिरी महाराजांची मदत लोकसभा निवडणुकीत व्हावी, त्यांचा जो भक्त परिवार आहे त्या भक्त परिवाराची मतं सुभाष भामरे यांना मिळावी यासाठी सुभाष भामरे या ठिकाणी शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि दोघांमध्ये मागच्या काही वेळापासून आता या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे स्वतः शांतिगिरी महाराजांनी देखील नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे आणि भाजप आणि अन्य काही पक्षांकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी देखील मधल्या काळात त्यांच्या भक्त परिवाराकडून प्रयत्न करण्यात आलेले होते। मात्र अद्याप कुठल्याही पक्षाकडून त्यांना अधिकृतपणे उमेदवारी मिळालेली नाही आणि त्यामुळे अपक्ष उमेदवारी अपक्ष निवडणूक लढवण्याची देखील तयारी त्यांच्या भक्त परिवाराने केली आहे। दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी